राज्याच्या विविध महानगरांमध्ये वेगवेगळ्या परिवहन सेवा कार्यरत आहेत। या सर्व सेवा एकाच छताखाली आणल्या जाणार असून त्यासाठी एकात्मिक महानगर वाहतूक प्राधिकरण स्थापन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले। मे मध्ये राज्य सरकारच्या तालुका आणि जिल्हा समित्यांवरील नियुक्ती तसंच एसईओंची नियुक्ती करण्याचा आणि राज्य पातळीवरील समिती आणि महामंडळावरील नियुक्ती जूनमध्ये करण्याचा शब्द आता भाजप जनांना देण्यात आल्यामुळे कार्यकर्ते आणि नेत्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं 1 मे ते 4 मे या कालावधीत मुंबई इथे महाराष्ट्र महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं। राज्यातील 8 महसूल विभागात महाराष्ट्रातील 65 गडांवरची माती आणि नद्यांचे जल घेऊन त्यांची यात्रा काढण्यात येणार आहे। सोलापूर दौऱ्यावर असलेल्या पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापुरातील पाकिस्तानी नागरिकांबाबत माहिती दिली। सोलापुरात 25च्या आसपास नागरिक आहेत, त्यातील 14 लोकांना परत पाठवण्यासारखी परिस्थिती आहे। या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणार आहेत। या संदर्भात काय निर्णय घ्यायचा आहे त्याचा विचार केला जाईल असं गोरे म्हणाले। पुण्यातले पाणंद रस्ते शिवरस्ते खुले करण्याबाबत कालबद्ध असा कार्यक्रम राबवण्यात यावा, तसंच तलाव आणि पाणीसाठ्यातील गाळ काढण्याचं काम देखील वेळेत पूर्ण करण्याचं नियोजन करावं अशी सूचना उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांनी केली। बाणेरमधील कौशल्य विकास केंद्राच्या उभारणीच्या विलंबावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली। यावेळी अजित पवारांनी आयुक्तांची कानउघाडणी करत चांगलंच सुनावलं। वनमंत्री गणेश नाईक यांनी डोंबिवलीतील लेले जोशी आणि मुनी कुटुंबियांची भेट घेतली। दरम्यान भ्याड हल्ल्याचा सरकार बदला घेणार असल्याची प्रतिक्रिया या भेटीनंतर त्यांनी दिली। महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेनं आर्थिक वर्ष 31 मार्च 2025 अखेरपर्यंत विक्रमी 61,956 कोटींचा व्यवसाय पूर्ण केला। त्यासोबत बँकेनं 651 कोटी रुपयांचा निव्वळ नफा मिळवून सलग चौथ्या वर्षी नफ्यात सातत्य राखलं। मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला गंजापेठेतला महात्मा फुले वाडा आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाचं एकत्रीकरण आणि विस्तारीकरणाचा विषय तातडीनं मार्गी लागावा यासाठी महापालिकेनं पावलं उचलली असून राष्ट्रीय स्मारकाच्या कामातील अडथळे दूर करण्यासाठी महापालिकेनं सर्वेक्षण आणि भूसंपादनासाठी स्वतंत्र 2 समित्यांची नियुक्ती केली। मध्य रेल्वेवर उद्या मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामासाठी हा ब्लॉक असेल। विद्याविहार ते ठाण्यादरम्यान 5व्या आणि 6व्या मार्गावरती सकाळी 8 ते दुपारी 12:30 वाजेपर्यंत ब्लॉक असेल। पश्चिम रेल्वेवरील कांदिवली बोरिवली स्थानकादरम्यान पुलाची पायाभूत कामं करण्यासाठी ब्लॉक घेतला जाईल। आज दुपारी 1 वाजल्यापासून रविवारी रात्री 12 वाजेपर्यंत 35 तासांचा ब्लॉक असेल। या ब्लॉक कालावधीत सुमारे 163 लोकल रद्द असतील। घाटकोपर पश्चिमेला पाणीपुरवठा विषयक विविध कामं हाती घेण्यात आली आहेत, त्यामुळे आज आणि उद्या 2 दिवस घाटकोपर कुर्ल्यात पाणी बंद असेल, त्यामुळे पाणी साठवण्याचं आवाहन पालिकेनं केलंय। स्वच्छता अभियानात आता मुंबई महानगरपालिकेकडून धार्मिक स्थळ परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येते। 28 एप्रिल ते 9 मे दरम्यान दररोज सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेपर्यंत ही स्वच्छता केली जाईल। मुंबई विमानतळावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा केंद्रीय नागरी विमान वाहतूक महासंचालनालयानं अडथळा ठरवत नोटीस बजावली, त्यामुळे शिवप्रेमींचा अवघ्या महाराष्ट्रातनं संताप व्यक्त होतोय। नवी मुंबई एनआरआय येथल्या तलावाच्या ठिकाणी ड्रोन उडवल्यामुळे एका तरुणावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला। पोलिसांची परवानगी न घेता तरुणानं परिसरातले व्हिडिओ चित्रीकरण करण्यासाठी ड्रोन उडवला होता। त्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्याचा ड्रोन ताब्यात घेऊन कारवाई केली। मुंबईच्या लोकमान्य टिळक टर्मिनस ते सहरसा दरम्यान अमृत भारत एक्सप्रेस धावणार आहे। येत्या 2 मे पासून ही गाडी एलटीटीवरनं दर शुक्रवारी 12 वाजता सुटेल, तर सहरसावरनं 4 मे पासून दर रविवारी पहाटे 4:20 ती गाडी सुटेल। मुंबईतील एल्फिन्स्टन पूल बंद करण्यासाठी स्थानिकांनी विरोध केला। 19 चाळींचं पुनर्वसन झाल्याशिवाय पूल बंद करू देणार नाही असा आक्रमक पवित्रा स्थानिकांनी घेतला। या प्रकल्पामध्ये बाधित होणाऱ्या चाळींबाबत सोमवारच्या बैठकीत चर्चा होईल असं MMRDAच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। अरुंद रस्ते लक्षात घेता बसच्या ताफ्यात छोट्या बसेसची खरेदी करावी। केंद्र सरकारकडून येणाऱ्या एनकॅपच्या निधीचा वापर त्यासाठी करावा असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले, त्यामुळे बस डेपोंचा व्यावसायिक पुनर्विकास होणार आहे। राज्यात बाईक टॅक्सीला परवानगी देण्यापूर्वीच ओला आणि रॅपिडो अशा खासगी सार्वजनिक वाहतूक संस्थांनी सेवा मुंबईत सुरू केली आहे। सुरक्षा मानकांचं उल्लंघन करून ही सेवा मुंबईत सुरू आहे। मुंबई पालिकेकडून समुद्राचं खारं पाणी गोडं करण्यासाठी मनोरी इथे निःक्षारीकरण प्रकल्प उभारला जाणार आहे। यासाठी मे महिन्याच्या सुरुवातीला निविदा काढण्यात येणार आहेत। मुंबई पालिकेकडून मूर्तिकारांना गणेश मूर्तीसाठी शाडूची माती मोफत दिली जाणार आहे। पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी पालिकेनं हा निर्णय घेतलाय। मुंबई महापालिकेकडून 11 दिवसात 808 झाडं काँक्रीट मुक्त करण्यात आली। यावेळी झाडांना ठोकलेले खिळे, पोस्टर्स, वायरसह 3,945 वस्तू पालिकेनं ताब्यात घेतल्या आहेत। उत्तर मुंबईतील मड, मालवणी, मनोरी इथल्या दुरवस्था झालेले 11 तलाव पुनरुज्जीवित करण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतलाय। तलावांच्या दुरवस्थेमुळे पर्यावरणाचं होणारं नुकसान लक्षात घेऊन
हा उपक्रम हाती घेतला जाणार आहे. पीओपीमुळे होणारं प्रदूषण रोखण्यासाठी मुंबईत पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यावरती मुंबई महापालिका ठाम असून पीओपीला पर्याय नसल्यामुळे मुंबईत पीओपी मूर्तींवरती बंदी कायम राहणार आहे. मुंबई बाहेरून केवळ शाडूच्या पर्यावरणपूरक मूर्तीच मुंबईला आणण्यासाठी परवानगी दिली जाणार आहे. त्याचसोबत मुंबईत शाडूच्या मूर्ती बनवणाऱ्या मंडपांनाच परवानगी दिली जाईल. नाशकातील कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शिर्डी विमानतळावरती 2 हेलिपॅड आणि 8 विमानतळ उभारण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री फडणवीसांनी प्राधिकरणाच्या बैठकीत या बाबींना मान्यता दिली. अनामत रकमेअभावी धर्मादाय रुग्णालयांना यापुढे कोणत्याही रुग्णावरील उपचार नाकारता येणार नाहीत. उपचार नाकारणाऱ्या रुग्णालयाची सवलत काढून घेतली जाईल. भायखळ्यातील जिजाबाई भोसले प्राणी संग्रहालयात 3 नव्या पेंग्विनचं आगमन झालं. या नवजात पेंग्विनला नॉडी, टॉम आणि पिंगू अशी नावं देत त्यांचा नामकरण सोहळा साजरा झाला. बेस्ट उपक्रमातील कर्मचाऱ्यांची थकबाकी परत करण्यासाठी 1600 कोटींची मदत द्या अशी विनंती व्यवस्थापनानं मुख्यमंत्र्यांकडे केली होती. या प्रस्तावावर विचार करू असं आश्वासन देतानाच उत्पन्नाचे स्रोत शोधून बेस्ट व्हा असा सल्ला फडणवीसांनी दिला. महाड ते आंबडवे मार्गाचं बांधकाम गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. त्यामुळे मार्गावरती धुळीचं साम्राज्य निर्माण झालं. दरम्यान तातडीनं बांधकाम पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली आहे. कराड शहरातील रस्त्यांचं डांबरीकरणाचं काम पालिकेकडनं सुरू आहे. अशातच डांबर भरलेल्या एका ट्रकनं भाजी मंडई परिसरात पेट घेतला. यावेळी पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवलं. जळगाव शहरातील नाथ प्लाझा परिसरातून 14 वर्षीय मुलगा हरवल्याची घटना घडली होती. काही तासातच पोलिसांनी मुलाचा शोध लावला. मुलाच्या पालकांनी पोलिसांचे आभार मानले. अकोल्यातल्या गुडढी रोड परिसरात मागील काही दिवसांपासून पाणी पुरवठा करणाऱ्या वॉलमधनं सातत्यानं पाणी वाहत असल्यामुळे हजारो लिटर पाणी वाया गेलं. एकीकडे पाणी टंचाई असताना दुसरीकडे पाणी वाया गेल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केला. अकोला शहराला महानच्या काटेपूर्णा प्रकल्पातनं पाण्याचं शुद्धीकरण करून पाणी पुरवठा केला जातो. मात्र मागील काही दिवसांपासून अशुद्ध पाणी पुरवठा होतोय. त्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय. पाण्याचं रितसर शुद्धीकरण केलं जात असल्याचं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. मात्र असं असूनही अकोला शहराला दूषित पाणी पुरवठा नेमका कशामुळे होतो याचा शोध घेणं गरजेचं आहे. पेहलगाममधील हल्ल्याच्या निषेधार्थ पुण्यातल्या खेड तालुक्यातील वाडा गावात ग्रामस्थांनी कडकडीत बंद पुकारला. दहशतवादाचा धिक्कार असो अशा घोषणा देत नागरिकांनी मृतांना श्रद्धांजली वाहिली. अक्कलकोट तालुक्यात अवकाळी पावसाचा तडाखा बसलाय. उडगीत वीज पडून बैलाचा मृत्यू झाला. तर मागील काही दिवसांपासून उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळालाय. यवतमाळच्या पुसद शहरात पोलिसांनी धाड टाकून प्रतिबंधित गुटखा जप्त केला. या प्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी 2 आरोपींना अटक केली. त्यांच्याकडनं 2 लाखांचा गुटखा जप्त केला. रत्नागिरीतील दक्षिण केदारनाथ यात्रेला हजारो भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. चिपळूण तालुक्यातल्या रामपूर इथे चैताळी उत्सवाचं जल्लोषात आयोजन करण्यात आलं. यावेळी एकूण 18 पालख्या उपस्थित होत्या. धाराशिव जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. यात शेतकऱ्याच्या अंगावर वीज कोसळल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. यात एक गाय आणि एक बैल सुद्धा दगावलाय. भारतीय महिला क्रिकेट संघाच्या फिरकी गोलंदाज राजेश्वरी गायकवाडनं सहकुटुंब तुळजाभवानी मातेचं दर्शन घेतलं. यावेळी मंदिर संस्थांच्या वतीनं तुळजाभवानी देवीची प्रतिमा भेट देऊन गायकवाड यांचा सन्मान करण्यात आला. गुलाल खोबऱ्याची उधळण करत सिद्धनाथाच्या नावानं चांगभलच्या गजरात सांगलीच्या खरसुंडीमध्ये सासनकाठी भेटीचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या यात्रेच्या निमित्तानं 5 दिवस विविध धार्मिक कार्यक्रम पार पडत असतात. मागील 3 दिवसांपासून तुळजाभवानी मंदिर परिसरात एक कुटुंब संशयितरित्या वावरत होतं. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. कुटुंब मुस्लिम असल्याची माहिती मिळते. या प्रकरणी पोलिसांकडून कुटुंबाची चौकशी सुरू आहे. एप्रिल महिना भुसावळकरांची परीक्षा घेणारा ठरलाय. तब्बल 17 दिवस तापमानाचा पारा 43 अंशांवरती होता. तर आता ढगाळ वातावरणामुळे नागरिकांना बदलत्या हवामानाचा त्रास सहन करावा लागतोय. पीएमआरडी अर्थात पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वतीनं तयार करण्यात आलेल्या प्रारूप विकास आराखड्यात बांधकाम व्यावसायिकांच्या जागेवर आरक्षण न टाकता गोरगरिबांच्या जमिनीवरती आरक्षण टाकल्यामुळे प्रारूप आराखडा अजित पवारांनी रद्द केला. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना चांगलाच दम भरला. नागपुरात वास्तव्यास असलेल्या 18 पाकिस्तानी नागरिकांना भारत देश सोडावा लागणार आहे. नागपुरातील 18 पाकिस्तानी नागरिकांची पोलीस विभागातर्फे ओळख पटवण्यात आली आहे. रायगडच्या मुरुड इथे एका स्विमिंग पूलमध्ये बुडून एका चिमुकलीचा मृत्यू झाला. चोंडी
बामणसुरेजवळ असलेल्या रिसॉर्टमधल्या स्विमिंग पूलमधला हा प्रकार आहे. खेळता खेळता मुलगी पाण्यात पडली आणि त्यातच तिचा मृत्यू झाला. बुलढाण्यातल्या जळगाव जामोद तालुक्यात पवन गव्हाळे नावाच्या तरुणानं आत्महत्या केली. रक्तदाब नियंत्रित करण्याच्या जवळपास 200 गोळ्या त्यानं एकाच वेळी सेवन केल्या. त्यानंतर त्याला नांदुरा इथल्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. नागपूरमध्ये बोगस शालार्थ आयडी बनवून बोगस शिक्षक आणि शिक्षकेतर भरती झालेल्या कर्मचाऱ्यांवरती अटकेची टांगती तलवार आहे. आतापर्यंत या प्रकरणात 9 आरोपींना अटक झाली असून त्यात अधिकारी आणि संस्था चालकांचा समावेश आहे. एकीकडे सूर्याच्या तप्त झळांनी हैराण झालेल्या नागरिकांना आता हवामान बदलाचा सामना करावा लागणार आहे. राज्यात आज वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सोलापूर, लातूर, नांदेड, धाराशिव जिल्ह्यात तुरळक ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे हवामान विभागानं येलो अलर्ट जारी केला आहे. परभणीत उन्हाळ्यानं अक्षरशः कहर केलाय. तापमानाचा पारा 44 अंशांवरती गेला. या आठवड्यातली ही दुसरी वेळ आहे जेव्हा तापमानानं 44 अंशांचा टप्पा ओलांडलाय. त्यामुळे परभणीकर गरमीनं हैराण झालेत. मुंबईत तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे मुंबईकर हैराण झालेत. उन्हामुळे मुंबईकरांना पाणीपुरवठा करणाऱ्या 7 तलावांमधील पाणीसाठा देखील आटत चाललाय. मुंबईच्या 7 तलावांमध्ये 27% पाणीसाठा शिल्लक असल्यामुळे मुंबईवर पाणी कपातीचे संकट उभं ठाकलंय. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा रायगडात ठिकठिकाणी जाहीर निषेध करण्यात आला. नागोठण्यात छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून मुस्लिम नागरिकांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला. यावेळी हातात तिरंगा ध्वज घेऊन बाजारपेठेतनं रॅली काढण्यात आली. जळगावच्या भुसावळमध्ये हिंदू मुस्लिम एकता मंचानं पहलगाम हल्ल्याचा निषेध केला. यावेळी कॅन्डल मार्च काढत पाकिस्तानचा निषेध करण्यात आला. परराष्ट्र मंत्रालयानं पाकिस्तानी नागरिकांना 48 तासांच्या आत भारत सोडण्याचे आदेश दिलेत. गेल्या 2 दिवसात अटारी सीमेवरनं एकूण 229 पाकिस्तानी नागरिक पाकिस्तानला रवाना झालेत. त्यानंतर पाकिस्तान सरकारनं देखील भारतीयांना दिलेले व्हिसा रद्द केले असून 392 भारतीय मायदेशी परतलेत. जम्मू काश्मीरच्या पहलगाम इथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला. यानंतर भारत आणि पाकिस्तान या 2 देशांमधले संबंध ताणले गेलेत. या दरम्यान या दहशतवादी हल्ल्यात कथित सहभाग असल्याचा बदला म्हणून भारत पाकिस्तानमध्ये पाण्याचा एक थेंबही वाहून जाऊ देणार नाही, असं जलशक्ती मंत्री CR पाटील यांनी म्हटलं. लातूर जिल्ह्यातील उदगीर इथे मुस्लिम धर्मियांनी हल्ल्याचा निषेध केला. शुक्रवारची नमाज अदा करतानाही हातावर काळी पट्टी बांधून मुस्लिम बांधवांनी काश्मीरमध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्याचा निषेध केला. पाकिस्तानला कायमस्वरूपी अद्दल घडवण्याची मागणी यावेळी आंदोलकांनी केली असून अनेक शाळकरी मुलांनी देखील सहभाग घेत पाकिस्तान विरोधात घोषणाबाजी केली. आम्हाला आता पुन्हा पाकिस्तानात जायचं नाही. आम्हाला भारताचं नागरिकत्व द्यावं. आमचे नातेवाईक तसंच कुटुंब जे पाकिस्तानात आहेत त्यांनाही भारतात घेऊन यावं, अशी मागणी जळगावातल्या पाकिस्तानी कुटुंबियांनी केली. जळगावच्या चोपड्यात मुस्लिम समाजानं पहलगाम हल्ल्याचा निषेध केला. यावेळी मुस्लिम समाजानं पाकिस्तान विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. पहलगाममधील भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ भिवंडीत सकल हिंदू समाजाच्या वतीनं निषेध करण्यात आला. यावेळी पाकिस्तानी झेंडा तसंच पाकिस्तानी पुतळा जाळून आक्रोश करण्यात आला. नागपूरमधील एम्स रुग्णालयात मनुष्यबळ वाढणार आहे. 507 पदांच्या नव्या भरतीला हिरवा कंदील मिळालाय. या जागा लवकरात लवकर भरल्या जाणार आहेत. नागपुरात कर वसुलीचं उद्दिष्ट पूर्ण न करणाऱ्या कर्मचाऱ्यांवरती कारवाई करण्याचा निर्णय पालिका आयुक्तांनी घेतलाय. उद्दिष्ट पूर्ण न करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावून कारवाई करावी, असे सक्त निर्देश दिलेत. आधीच वाहतूक कोंडीनं बेजार झालेल्या घोडबंदरवासियांना आता आजपासून 4 दिवस आणखी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागानं गायमुख घाटाचे पुन्हा दुरुस्तीचं काम काढलंय. त्यामुळे येत्या 26 ते 29 एप्रिलपर्यंत एक मार्ग बंद ठेवण्यात येणार आहे. दरम्यान वाहतुकीत बदल करण्यात आल्यामुळे ठाण्यात वाहतूक कोंडी वाढणार आहे. भिवंडीत मध्यरात्री पावसानं हजेरी लावली. त्यामुळे उष्णतेची लाहीलाही कमी होऊन वातावरणात गारवा पसरलाय. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते कांदिवलीतील SRA सदनिकाधारकांना चाव्यांचं वाटप करण्यात आलं. नवीन इमारतीतील या सदनिकांमध्ये गोयल यांनी घरमालकांचं स्वागतही केलं. जे बिल्डर अनेक वर्ष प्रकल्प प्रलंबित ठेवतील, लोकांना त्रास देतील, अशा बिल्डरांना खरं तर काळ्या यादीत टाकायला हवं, असं पियुष गोयल यांनी म्हटलं. सोलापूरकरांसाठी गोवा विमानसेवा येत्या 26 मेपासून सुरू होणार आहे. ही विमानसेवा सुरू करण्यासाठी फ्लाय 91 या प्रवासी विमान वाहतूक कंपनी सज्ज आहे.
एल्फिन्स्टन पूल प्रवासी वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्यामुळे एसटी परळ आगारातील बस सेवेच्या मार्गात बदल करण्यात येणार आहेत. पर्यायी मार्गावरील अंतर वाढल्यामुळे तिकीट दरात एका टप्प्यानं वाढ होणार असल्यामुळे तिकीट दर 10 रुपये वाढणार आहे, अशी माहिती एसटी महामंडळानं दिली आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, खासगी व्यवस्थापनाच्या तसंच शासनाच्या इतर विभागाच्या शाळा पदभरतीसाठी अपेक्षित चाचणी कार्यक्रम घोषित केला. या शाळांमध्ये संगणकीय प्रणालीमार्फत शिक्षक भरतीसाठी शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी जाहीर करण्यात आली. त्यासाठी ऑनलाईन प्रणाली अर्ज मागवण्यात येत आहे. न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक अपहार प्रकरणी 45 कोटी रुपये परदेशात हस्तांतरित करण्यात आल्याचे काही पुरावे ईडीच्या हाती लागलेत. ईडीनं या प्रकरणी मुंबई आणि गुजरातमधील 60 ठिकाणी छापे टाकले. या कारवाईत महत्त्वाचे दस्तऐवज, मालमत्ता संबंधित कागदपत्र तसंच 1 कोटी रुपयांच्या मौल्यवान वस्तू आणि रोख रक्कम सापडली असून ती जप्त करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या वेव्स 2025 या कार्यक्रमाची जबाबदारी मुंबई महानगरपालिकेतील 400हून अधिक अभियंत्यांवरती सोपवण्यात आली आहे. त्यामुळे अभियंत्यांमध्ये नाराजी पसरली आहे. तसंच पालिकेच्या पावसाळापूर्व कामांवरती याचा परिणाम होण्याची भीती आहे. मुंबई महानगरपालिकेनं माहुलमध्ये प्रकल्प बाधितांसाठी बांधलेली घरं कर्मचाऱ्यांना स्वस्तात देण्याचा निर्णय घेतलाय. अल्प प्रतिसादामुळे योजनेच्या नियमात बदल करण्यात आलाय. त्यामुळे आता महानगरपालिकेच्या वर्ग 1 व्यतिरिक्त सर्व कर्मचाऱ्यांना ही घरं विकत घेता येणार आहेत. पशुसंवर्धन विभागाचं काम पूर्ण क्षमतेनं करण्यासाठी राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडेंनी महत्त्वाचं पाऊल उचललंय. या विभागातील रिक्त पदं भरण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय. त्याअंतर्गत पशुधन विकास अधिकारी संवर्गातील 2795 पदं भरण्यासंदर्भात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला मागणीपत्र सादर करण्यात आले. त्यानंतर एमपीएससीनं जाहिरात काढली. उन्हाळ्यात रेल्वे गाड्यांना गर्दी होत असल्यामुळे रेल्वेनं सीएसएमटीवरनं नागपूरसाठी एक विशेष गाडी सोडण्याचा निर्णय घेतलाय. अतिरिक्त गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेनं एक फेरी विशेष गाडी 27 एप्रिल 2025 रोजी सीएसएमटीवरून रात्री 12:30 वाजता प्रस्थान करेल. त्याच दिवशी दुपारी 3:30 वाजता ती नागपूरला पोहोचेल. मुंबईच्या अंधेरीतील बहुचर्चित गोखले पुलाचं बांधकाम पूर्ण झालंय. त्यामुळे मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात गोखले पूल वाहतुकीसाठी पूर्ण क्षमतेनं सुरू होण्याची शक्यता आहे. तब्बल 2.5 वर्षांनी गोखले पूल पूर्ण क्षमतेनं सुरू होणार आहे. मुंबई विद्यापीठात आदिवासी अभ्यास आणि विकास उत्कृष्टता केंद्राची स्थापना करण्यात येणार आहे. या केंद्राच्या माध्यमातून कौशल्य आधारित अभ्यासक्रम, संशोधन, विविध कार्यशाळा आणि शैक्षणिक उपक्रम राबवण्यावरती भर दिला जाणार आहे. यंदा हापूसचं उत्पादन चांगलं असेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती, परंतु अवकाळी पाऊस आणि हवामान बदलामुळे उत्पादन कमी झालंय. पुढील कालावधीत आणखी आवक कमी होणार असून 15 ते 20 मे पर्यंतच हंगाम राहील असं मत व्यापाऱ्यांनी व्यक्त केलंय. त्यामुळे आता 4 ते 6 डझन पेटीला 1000 ते 2500 रुपयांचा दर मिळतोय. सरकारनं नवी मुंबईतल्या डीपीएस तलाव फ्लेमिंगो राखीव क्षेत्र म्हणून घोषित केलंय. यावेळी मोठ्या प्रमाणात फ्लेमिंगो येत असल्यामुळे पर्यावरण प्रेमींनी आनंद व्यक्त केला. संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीनं अहिल्यानगर जिल्ह्यातनं प्रथम क्रमांक पटकावला. पणन विभागानं स्मार्ट प्रकल्पांच्या गुणवत्तेच्या क्रमवारीतनं ही माहिती समोर आली आहे. पहलगाममधील हल्ल्यानंतर विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं आवश्यक त्या उपाययोजना केलेल्या आहेत. मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना आता मोबाईल बाळगण्यावरती बंदी घालण्यात आली आहे. तुळजाभवानी देवीच्या खजिन्यात यंदा विक्रमी वाढ झाली आहे. मागील वर्षभरात तुळजाभवानी देवीच्या तिजोरीमध्ये तब्बल 80 कोटी रुपयांची रक्कम जमा झाली. गतवर्षीच्या तुलनेत यंदा 14 कोटी रुपयांची वाढ तुळजाभवानी मंदिर संस्थांच्या उत्पन्नात झाली आहे. ठाणे जिल्ह्यातील 67,982 शेतकऱ्यांनी ॲग्रिस्टॅक योजनेसाठी नोंद केली असल्याची माहिती कृषी विभागानं दिली. कृषी क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर करून शासनाच्या विविध योजनांचा लाभ जलद गतीनं आणि परिणामकारकरित्या शेतकऱ्यांना मिळावा, यासाठी केंद्र शासनाची ॲग्रिस्टॅक डिजिटल ॲग्रिकल्चर मिशन योजना राबवण्यात येते. राज्यातील 94 लाख शेतकऱ्यांनी ओळख क्रमांकासाठी नोंदणी केली. शेतकऱ्यांचा माहिती संच तयार करण्यासाठी शेतकऱ्यांची आणि शेताची माहिती घेतली जाते. त्यानुसार शेतकऱ्याचा आधार क्रमांक त्या माहितीशी जोडून प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या शेतांसह एकत्रितरित्या शेतकरी ओळख क्रमांक देण्यात येतो, असं प्रशासनाकडून सांगण्यात आलंय. मुंबई नाशिक महामार्गावरती खासगी बसचा भीषण अपघात झाला. यात 10 ते 12 जण जखमी झाले. एका 8 वर्षीय मुलीचा मृत्यू झालाय. पडघा गावाजवळ हा अपघात झाला. नाशिक दिंडोरी राज्यमार्गावरील वनारवाडी फाट्याजवळ एका 21 वर्षीय तरुणीचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होते, तर वनविभागाच्या कारभारावर नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. नेरूळमध्ये एका 4 वर्षांच्या चिमुकल्यावर शाळेच्या बस चालकानं लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. मुख्याध्यापकांकडून या प्रकाराकडे दुर्लक्ष केलं असल्याचा आरोप पालकांनी केला. या घटनेची माहिती मिळताच सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी
शाळेच्या बाहेर जोरदार आंदोलन करत शाळा प्रशासनाला जाब विचारला. पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे यंदा अमरनाथ यात्रेला जाणाऱ्यांच्या संख्येत मोठी घट होण्याची शक्यता आहे. यात्रेसाठी वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र अनिवार्य नसतानाही ते सर्टिफिकेट घेणाऱ्यांची संख्या रोडावली आहे. पहलगाममधील हल्ल्यानंतर केंद्र सरकार ॲक्शन मोडवर आहे. जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलाकडून सर्च ऑपरेशन राबवलं जात आहे. दहशतवाद्यांसह त्यांना मदत करणाऱ्यांचा सध्या जवानांकडून शोध घेतला जातोय. जम्मू काश्मीरमध्ये गेल्या 24 तासात 4 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त करण्यात आली. स्फोटकांनी ही घरं उद्ध्वस्त केल्याचं समोर आलंय. दहशतवादी आसिफ शेख आदिर गुरीचं घर पाडल्यानंतर एहसान शेख आणि लष्कर ए तोयबाचा कमांडर शहीद अहमदचं देखील घर जमीनदोस्त करण्यात आलं. पाकिस्तानचे विदेश मंत्री इसहाक डार यांनी भारताला परमाणु हल्ल्याची धमकी दिली तर सिंधू पाणी वाटप करार रद्द केल्यामुळे बिलावल भुट्टो यांनी देखील भारताला धमकावलंय. श्रीनगरमध्ये दल सरोवर परिसरामध्ये सुरक्षा वाढवण्यात आली आहे. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी सीआरपीएफच्या जवानांनी बोटीतून गस्त घालायला सुरुवात केली आहे. भारत पाकिस्तान सीमेवर मोठ्या प्रमाणात स्फोटकं जप्त करण्यात आली. अमृतसरमध्ये एका गावातील शेतात स्फोटकांसह हँड ग्रेनेड पिस्तूल ठेवण्यात आल्याचं आढळून आलं. दरम्यान बीएसएफच्या जवानांनी हा घातपाताचा कट उधळून लावला. पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान डीआरडीओनं हैदराबादमध्ये स्क्रॅमजेट इंजिनची यशस्वी चाचणी केली. चाचणी पूर्ण केल्यामुळे स्क्रॅमजेट उड्डाणासाठी सज्ज आहे. सिक्कीममध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलन झालंय, त्यामुळे तिथे हजारो पर्यटक अडकलेत. सिक्कीमच्या लाचेन चुंगथांग मार्गावरील संपूर्ण वाहतूक विस्कळीत झाली आहे. सिक्कीममध्ये मुसळधार पावसामुळे रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आलंय. तसंच अनेक ठिकाणी भूस्खलन झाल्यामुळे रस्त्यावरती ढीग साचले. पहलगाममधील हल्ल्याचा लंडनमध्ये निषेध करण्यात आला. पाकिस्तानी उच्चायोगाच्या बाहेर भारतीय वंशाच्या नागरिकांनी निदर्शनं केली. तसंच पाकिस्तान विरोधात कारवाईची मागणी केली. पाकिस्तानातील क्वेटामध्ये बलूच लिबरेशन आर्मीनं पाक सैनिकांवरती हल्ला केला. यात 10 पाकिस्तानी सैनिक ठार झालेत. सनरायझर्स हैदराबादनं चेन्नई सुपर किंग्सला पराभवाचा धक्का दिला. चेपॉक स्टेडियमवरती झालेल्या या सामन्यात हैदराबादनं 5 विकेट्सनं विजय मिळवला. हैदराबादनं पहिल्यांदाच चेपॉक स्टेडियमवरती विजय मिळवला. यापूर्वी झालेल्या सामन्यांमध्ये एकदाही हैदराबादला या मैदानात विजय मिळवता आलेला नव्हता. चेन्नईचा मात्र घरच्या मैदानात सलग 4था पराभव झालाय. पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे आता क्रिकेटच्या मैदानावरील भारत-पाक संबंध सुद्धा ताणले गेलेत. त्या पार्श्वभूमीवर यंदा आयसीसी स्पर्धांमध्ये होणारे 5 भारत-पाकिस्तान सामने रद्द करण्यासाठी बीसीसीआय आयसीसीला पत्र लिहिण्याची शक्यता आहे.